नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आपली सर्वांची आवडती मालिका जुळली गाठगचा आजचा भाग तर मसालेदार ड्रामा आणि मनोरंजनाने भरलेला होता। धैर्य त्याच्या हिस्सेची प्रॉपर्टी विकून जमिनी घेणार म्हणतो। दामिनी त्याला थांबवण्यासाठी बोलते। धैर्य म्हणतो, माझ्याकडे काहीही राहणार नाही, तरीही भाऊंच्या स्वप्नासाठी मी हे करणारच आहे आणि या सगळ्यात सावीला माझी साथ द्या असं म्हणत हात पुढे करतो। सावी त्याच्या हातात हात देत म्हणते, काहीच नसेल असं कसं म्हणता? तुमची जिद्द, स्वप्न आणि प्रेम नेहमी तुमच्याबरोबर असेल। तुमच्यासोबत मी झोपडीत सुद्धा सुखानं संसार करेन। हा सगळा ड्रामा पाहून भास्कर विलास खूप वैतागत असतात। धैर्य तर खूप खुश असतो। हे सगळं ऐकून तो म्हणतो, मला माहीत होतं माझी बायको असंच उत्तर देणार। आपण लगेच वकिलांकडून कागदपत्र तयार करून घेऊ। ते ऐकून दामिनीला तर धक्काच बसतो। ती धैर्याला अडवते, तू खरंच घर सोडणार का असं म्हणते। त्यावर धैर्य म्हणतो, हो, मला हे करावंच लागेल आता, आणि निघून जातो। पण दामिनीला धैर्य जाणार या विचाराने चक्करच येते। इकडे नायिकांच्या घरी उत्साहात पाडवा साजरा होत असतो। दीपाला केतनने दिलेली साडी पाहून खूप आनंद होतो, पण तिला दागिन्यांची सुद्धा अपेक्षा असते, म्हणून हळूच ती स्वतःशीच कुरकुर करत असते। मग ते भाऊबीज साजरी करण्याबद्दल बोलत असतात। दीपा त्यासाठी सावीला कॉल करते। तिकडे मुजुमदार निवासमध्ये डॉक्टर दामिनीला तपासत असतात। सगळे टेन्शनमध्ये असतात, त्यामुळे सावी फोन उचलत नाही। डॉक्टर दामिनीला औषध वेळेवर घेण्यासाठी सांगून निघून जातात। इकडे सावी फोन उचलत नाही म्हणून दीपा पुन्हा कुरकुर करत असते, पण सावीच्या आईला तिनं फोन उचलला नाही म्हणून काळजी वाटत असते। त्यावर भाऊ त्यांना समजावतात। सावी दामिनीला ज्यूस प्यायला विनवत असते, पण दामिनी तिच्याकडे पाहतही नसते। तेवढ्यात धैर्य तिथे येतो। तो सावीला म्हणतो, आईला आता आराम करू द्या, तुम्ही नंतर या, म्हणून सावी जात असते। तेव्हा धैर्य मुद्दाम मोठ्या आवाजात दामिनीबरोबर बोलायला लागतो, त्यामुळे सावी दारातच थांबते। दामिनी धैर्याचा हात हातात घेत त्याला घर सोडून न जाण्याचं वचन मागते, पण धैर्य म्हणतो, मला हे करावंच लागेल। सावी हे सगळं ऐकत असते। दामिनी म्हणते, पण यासाठी घर सोडायची काय गरज आहे? विलास, भास्कर तुझी मदत करतील। तेव्हा ते दोघं लगेच नकार देतात। सावी हे सगळं खूप सिरियसली ऐकत असते, पण खरं तर हे धैर्य आणि दामिनीचं नाटक चालू असतं। दामिनी विलास भास्करकडे वळून म्हणते, तुम्हाला काहीच का वाटत नाही? त्यावर ते दोघं म्हणतात, याला भिकेचे डोहाळे लागलेत, यालाच समजाव, आम्हाला नाही। धैर्य म्हणतो, तुमचा हाच निर्णय असेल तर ठीक आहे, आणि तुम्हाला मी आणि सावी आत्ताच घर सोडून जावं असं वाटत असेल तर आम्ही आत्ताच निघतो, आणि उठून जात असतो। दामिनी त्याचा हात धरते आणि म्हणते, भाऊंचा एवढा विचार करतोस याचा मला आनंद आहेच, पण माझा विचार कर आणि फक्त आजचा दिवस थांब। धैर्य होकार देतो। ते ऐकून भास्कर काहीतरी बोलणार असतो, पण दामिनी त्याला अडवते आणि निघून जायला सांगते। विलास भास्कर त्यांच्या रूममध्ये जाऊन चिडचिड करत असतात। ॲग्रीमेंट कसं मिळवायचं याचाच ते विचार करत असतात। विलास म्हणतो, आपण सगळीकडे शोधलं, फक्त धैर्याच्या खोलीत शोधायचं राहिलं। भास्कर म्हणतो, पण तिथं कसं जायचं? तेवढ्यात नीता वहिनी खोलीत येतात। भास्कर त्यांना धमकावून आमचं एक काम चुपचाप जसं सांगितलं तसं करायचं असं म्हणतो। वहिनी घाबरत होकार देतात। इकडे दामिनी धैर्याचं नाटक अजूनच जोरात रंगात येतं। दामिनी म्हणते, मी स्वार्थी नाही रे, आईचं काळीज आहे, तू घर सोडून जाऊ नकोस, मला खूप त्रास होतोय, मी हात जोडते, पदर पसरते, तू जाऊ नको असं म्हणत असते, पण धैर्य ऐकत नसतो। तो घर सोडून जाण्यावर अडून बसलेला असतो। सावी हे सगळं पाहून खूप भावनिक होत असते। तिला माहीत नसतं की हे सगळं नाटक चालू आहे। ती हे सगळं खरं समजून खूप वाईट वाटून घेत असते। दामिनी आणि धैर्याचं दुःख पाहून तिचं निरागस कोवळं मन सुद्धा खूप दुःखी होत असतं। पुढील भागात आपल्याला दिसतं की सावी भाऊंच्या घरी आलेली असते। ती भाऊंना म्हणते, तुम्ही शाळेच्या जमिनी धैर्याला देऊ शकता का भाऊ? त्यावर भाऊ काहीही बोलत नाहीत, ते विचारात पडलेले असतात। आता हे सगळं धैर्य दामिनीचं जमिनी मिळवण्यासाठी केलेलं नाटक होतं हे जेव्हा सावीला कळेल, तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू नव्या भागासोबत, तोपर्यंत काळजी घ्या।